कदम यांच्यावर सुद्धा दरम्यान रामदास कदमांनी 2 कोटी रुपये घेऊन खेडकरांची बदली केल्याचा दावा तानाजी गंभीरे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केला होता आणि या आरोपांविषयी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी रामदास कदम यांच्याशी थेट संवाद साधला। त्यावेळी कदम काय म्हणाले आपण पाहूयात। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील देखील आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। महाराष्ट्र सरकारमध्ये अधिकारी म्हणून पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर हे कार्यरत होते आणि आता त्यांच्याशी निगडित अनेक तक्रारी पुढे येत आहेत आणि वाद देखील पुढे येत आहेत। अँटी करप्शनकडे त्यासोबतच महाराष्ट्र सरकारकडे दिलीप खेडकर यांच्या विरोधात तानाजी गंभीरे या वकिलांमार्फत तक्रार करण्यात आली होती आणि या तक्रारीमध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे। आपल्यासोबत रामदास कदम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। रामदास भाई नमस्कार, NDTV मध्ये स्वागत आहे। एकूणच दिलीप खेडकर मध्ये ही जी तक्रार दिली आहे गंभीरेंनी, ही कुठल्या माध्यमातून दिलेली आहे, कशी दिलेली आहे, त्यांना कोणी माहिती दिली, हा पहिला संशयाचा विषय आहे। मुळामध्ये मंत्री जो असतो त्याच्याकडे महामंडळ नसतं किंवा नव्हतं, माझ्याकडे महामंडळ नव्हतं हे, आणि सगळे बदल्यांचे जे अधिकार आहेत हे सदस्य सचिव आणि चेअरमनचे असतात प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे। प्रश्न कुठे येत नाही 2-2 कोटी घ्यायचा आणि 1 कोटी घ्यायचा। एका बदल्यामध्ये 2 कोटी एखाद्या मंत्र्यांनी घेतलं असे तक्रार करायची आणि त्या मंत्र्याची बदनाम करायची, याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आहे। आणि ह्या बाबतीत मी आता वकिलांचा सल्ला घेईन। हे कोण गंभीर महाशय आहेत त्यांना मी नोटीस देईन आणि वेळ पडली तर त्यांच्यावरती मानहानीचा दावा देखील मी टाकेन। आपण एक तुम्हाला असे आहे, त्यांनी पुढे आणखी असं म्हटलं आहे की 2022मध्ये त्यांना पनिशमेंट दिली होती आणि ॲडिशनल चार्ज पुन्हा त्यांना औरंगाबादचा दिला होता, म्हणजे संभाजीनगरचा दिला होता। त्यावेळेला मंत्री महोदय आदित्य ठाकरे होते। मी तर आता 5 वर्ष झाली माझं मंत्रिपद जाऊन, आणि ह्या बदल्यांचे अधिकार मंत्र्याकडे नसतात ना मुळात। एक साधा स्पेसिफिक पहिला प्रश्न विचारतोय मी तुम्हाला की हे जे अधिकारी आहेत दिलीप खेडकर यांना तुम्ही ओळखता का? तुमची कारकीर्द सुरू असताना अशा पद्धतीचा एक वादग्रस्त अधिकारी हे आपल्या विभागात कार्यरत आहे याची माहिती तुम्हाला होती का? असा येतोय की हे जे अधिकारी सगळे असतात हे प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अंतर्गत असतात, हे मंत्र्यांच्या अंतर्गत नसतात, पर्यावरण मंत्र्यांच्या अंतर्गत नसतात। हे मी फक्त प्लास्टिक बंदीचा कायदा केला आणि त्या प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होतो आणि त्यांच्याकडनं मी अंमलबजावणी करून घेत होतो। एवढ्यापुरते आमचे संबंध येत होते। बाकीचे सगळे अधिकार हे सदस्य सचिव आणि चेअरमन यांचे असतात। म्हणजे त्यांच्या बदलीचा जो अधिकार आहे, जसं या तक्रारीत म्हटलेलं आहे तानाजी गंभीरे यांनी की तुम्ही 2 कोटी रुपये घेऊन त्यांची पुणे विभागीय अधिकारी अशी बदली केली होती। खोटं चुकीचं दिशाभूल करणारं आणि माझी बदनामी करणारं हे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे। काही संबंध येत नाही मंत्र्यांचा आणि या खालच्या अधिकाऱ्यांचा, बदल्याचा काही काडीचा संबंध येत नाही। माझा दुरान्वये देखील संबंध नाही। ही माझी केलेली बदनामी आहे आणि या बाबत मी न्यायालयामध्ये निश्चितपणे झाला। आपण जर बघितलं तर राज्यात आज हे सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण गाजतंय। पुन्हा एकदा अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून आता दिलीप खेडकर यांच्या चौकशीला सुरुवात होती आहे। अशा अनुषंगाने जर त्यांच्या तक्रारीला सुरुवात झाली, ACBनी जर जी नावं त्यांच्या तक्रारीत पुढे येत आहेत यानुसार चौकशीला सुरुवात केली तर आपली देखील चौकशी होऊ शकते। चौकशीचा प्रश्न कुठे येणार नाही, कारण त्यामध्ये त्यांनी हवेत म्हटले 2 कोटी घेतले। तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत का, काय पुरावे आहेत का, काही नाही ना तुमच्याकडे। उद्या मी म्हणेन ह्या गंभीरांनी 50 कोटी घेतले, प्रूफ काय? काही नाही ना, फक्त हवेतमध्ये फक्त मला अधिक जास्त कळतं आणि वारेमाप सगळ्यांच्या इथं मला वाटतं 50-50 ती तक्रार आहे माझ्या माहितीप्रमाणे ती। तर अशा पद्धतीनं कुणाची तरी बदनामी करणं हे योग्य नाही आहे। वकिलाकडनं ही अपेक्षा नाही आहे। बाप दाखवणं तर साध्य घाल। तर या बाबतीमध्ये म्हणून म्हटलं मी मला न्यायालयात जाईन त्यांच्या विरोधामध्ये आणि मीच दाद मागीन, मी त्याला जाब विचारून उलटा। 2022चा जो उल्लेख करण्यात आला आहे, सप्टेंबर 2022मध्ये शिक्षा म्हणून त्यांना मैत्री विभागामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना औरंगाबादचा अतिरिक्त चार्ज देण्यात आला होता। 1000 वेगवेगळ्या पद्धतीच्या नोटिसी काढून त्यांच्या माध्यमातून 50 कोटी रुपये कमवण्यात आले। आता 2022ला मी नव्हतोच ना, मला कसं कळणार काय ते? माझी कारकीर्द 2019ला संपली आणि त्यानंतर उद्धवजींनी त्यांच्या मुलाला घेतलं इथे आदित्य ठाकरेंना। मग हे तुम्ही आदित्य ठाकरेंना विचारा ना, मला काय विचारताय तुम्ही? 50 कोटी त्यांनी कमावले, 50 किती लोकांना नोटिसा दिल्या, तेव्हा मंत्री आदित्य ठाकरे होते
म्हणून आदित्यजीने विचारलं पाहिजे की बाबा हे काय आहे. खरं तर आदित्य ठाकरे असू देत, रामदास कदम असू देत, यांचा काही संबंध येत नाही. हे सगळं सदस्य सचिव आणि चेअरमन यांच्या अतिरिक्त हा विषय असतो. पण आपण जर बघितलं तर ह्या तक्रारीत पुढे असं देखील म्हटलेलं आहे की आता पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा सदस्य होण्यासाठी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ते प्रयत्नशील आहेत. दिलीप खेडकर प्रयत्नशील आहेत आणि 150 कोटी रुपये वेगवेगळ्या प्रकरणातनं कमवून देण्याची किंवा 150 कोटीचा भ्रष्टाचार करण्याची डील देखील झालं असल्याचं या तक्रारीत म्हटलेलं आहे. अत्यंत गंभीर आरोप आहेत तुमच्यावर तर आहेच, तुमच्या पक्षाच्या सरकारवर, तुमच्या पक्षाच्या एका मंत्र्यावर देखील मला करतायत. सांगा आता केसरकर यांचा आणि काय संबंध आहे काय तिथं. दुरान्वय देखील काय संबंध येत नाही. आणि 150 कोटीचं डील झालं यांनी कुठं पाहिलं, याला स्वप्न पडलं का. तर हे फक्त कुठंही मधला जो काळ आहे 19 पासून त्या कुठल्याही आदित्य ठाकरेंचा किंवा आणि कुणाचं नाव नाही तिथे. फक्त या शासनमध्ये जे लोक आहेत त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान असावं असं मला वाटतंय. असं मला वाटतं निश्चितपणे. तुम्ही स्पेसिफिकली आता तुम्ही उल्लेख करतायत की आदित्य ठाकरेंचं नाव नाही, म्हणजे मधल्या काळात जे मंत्री होते पर्यावरण मंत्री त्यांचं नाव नाही, तुमचं स्पेसिफिक तुम्हाला कुठतरी हे राजकीय अनुषंगाकडे हे वळवायचं आहे. मला सांगा, तुम्हीच आता सांगताय त्यांनी असं म्हटलं आहे की त्यावेळेला 2022ला आदित्य ठाकरे मंत्री होते, त्यावेळेला नोटिसा दिल्या, 50 कोटी कमवले, मग आदित्य ठाकरेंचं नाव काय नाही. ह्याचा अर्थ स्पष्ट होतो आहे की ह्याच्यामध्ये राजकारण आणलं गेलं आहे. हेतुपुरस्कार रामदास कदमला केसरकरांना कसं बदनाम करता येईल तसा प्रयत्न हेतुपुरस्कार या पत्रामध्ये केलेला मला दिसतोय. पण त्याच्या विरोधामध्ये मी न्यायालयामध्ये 100% जाईन आणि दाद मागेन. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणजे आता जर बघितलं सध्या तर तुम्ही एक आहात, दीपक केसरकर देखील एक जवळचे आहेत. त्यामुळं तुमच्यावरती हे आरोप थेट नाव घेऊन केले गेले आणि आदित्य ठाकरेंचं नाव जाणीवपूर्वक टाळलं असं म्हणायचं आहे. बाकीच्या गोष्टी त्यांनी म्हटलं आहे पण आदित्य ठाकरेचं कुठं नाव लिहिलेलं नाही. त्यांनी नाव घेतलेलं नाही. 50 कोटी कमवले असंही म्हणतोय. त्यावेळेला संभाजीनगरचा औरंगाबादचा पालकमंत्री कोण होते? उद्योगमंत्री सुभाष देसाई होते, पण त्यांचं नाव कुठं नाही आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट होतो आहे. आणि मी मुळात पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये मंत्र्यांचा काहीच संबंध नसतो. हे महामंडळ जे आहे ते चेअरमन आणि सदस्य सचिव यांच्या अतिरिक्त सगळे अधिकारी असतात आणि ते सगळ्या बदल्यांचं काम वगैरे सगळं ते खालच्या लेवलला केलं जातं. मंत्र्यांचा याच्यामध्ये संबंध नसतो. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यामुळे मंत्री असतील, म्हणजे तुम्ही असाल की इतर पर्यावरण मंत्री असेल, दीपक केसरकर असेल, यांची छवी खराब होत आहेत. तर अशा अधिकाऱ्यांची चौकशी देखील व्हावी. आता चौकशी होईलच, मात्र तुम्ही देखील प्रयत्न कराल, कारण अशामुळे एकूणच नेत्यांची नावं खराब. पहिल्यांदा चौकशी त्याची होईलच, पण ज्यांनी माझी बदनामी केली त्या वकिलाची पण चौकशी झाली पाहिजे. त्यांनी बिगर पुराव्याचे असे खोटे धादांत आरोप हवेमध्ये असं कसा होऊ शकतो. एखाद्या चांगल्या माणसाची, कारण मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कुठेही डाग लावून घेतला नाही. माझी प्रतिमा मी स्वच्छ ठेवली. कोणी असं बोट दाखवू शकत नाही. हिंमत नाही. इतक्या वर्ष मी राजकारण केलं, 32 वर्ष मी आमदार होतो. एक नया पैशाचा कोणाचा मी वशिला नाही आणि कोणी डाग लावून घेतला नाही. असं असताना एखाद्या चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याचं काम जर हा वकील करीत असेल तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि ती मागणी करणार आहे मी. तर आपण बघतोय रामदास कदम यांच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं जात आहे की अशा पद्धतीने जे आरोप तानाजी गंभीरे करतायत त्यांच्याकडे पुरावे काय आहेत आणि तानाजी गंभीरे यांच्या विरोधात आता कायदेशीर कारवाई आणि कायदेशीर पाऊल उचलण्याची प्रक्रिया देखील रामदास कदम यांच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच रामदास कदम यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय की 2019 नंतर मी पालकमंत्री नव्हतो, आदित्य ठाकरे हे पालकमंत्री होते, पर्यावरण मंत्री होते, मग अशात त्यांच्या नावाचा उल्लेख या संपूर्ण तक्रारीमध्ये का करण्यात आलेला नाही. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.